हॅलो मॅम. बोल नील. उद्या मला भेटाल का तुम्ही? नील, आपण रोजच भेटतो, असं काय विचारतोयस? नाही म्हणजे तसं ऑफिस मधलं नाही, मला जरा पर्सनल बोलायचं आहे. काय रे, ठीक आहे ना सगळं? आई बाबा बरे? तुला इथे काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे तसा प्रॉब्लेम नाही काही, पण जरा महत्वाचं नाही काय नाही महत्वाचं बोलायचं आहे. उद्या भेटू. बाय. कसा काय मुलगा? या हळू. पायऱ्या जरा. आई अण्णा होते ना किंवा इकडे वरती भाडे करू होते, पण मग आता दुसरं कोण नसतं. कसं घरातलीच लोक असलेली बरी ना. या. हॅलो. अच्छा, आलेत का ते? हा, माझा काम निघणार झालाय. येते मी. सचिन, मी निघते. अरे मॅडम, वल्ली स्वयंपाक करते सगळा, जेवणच जा. खरंच मला नाही जमणार आहे, मी निघते सचिन. पायरी बघून. हा. पाहिला वाडा? हो, खूप सुंदर आहे. बसा ना. नाही मी निघते, मला एक काम आहे. इट वॉज नाईस मीटिंग यू. ओ सेम हिअर. पण असं कसं चालेल? पहिल्यांदा आलाय? नाही आलाय, पण जरा निवांत बसा की. आणि आमची वल्ली तुमच्यासाठी स्पेशल स्वयंपाक करते, जेवून जा. मला आवडलं असतं, पण नेक्स्ट टाइम कधीतरी सांगतो. चला, या पुन्हा. नक्की. मी सोड. हो. माझ्याच राशीला या दोन बायका कशाला बसवलेत कोणास ठाऊक. अति शहाण्या. एक होतीच ती अनामिका, आणि आता दुसरी सुद्धा आली आहे, रिया. त्या दोघींना तर मी स्वस्तच बसू देणार नाहीये. काय ग वल्ली, सचिनच्या मॅडम ना बाय म्हणायला नाही आली? काय प्रॉब्लेम आहे तुझा? अरे तुरे करायला लागली. बरं झालं कोणी ऐकलं नाही. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? काय झालं? मी तर मजा करत होते. ही सगळी तुम्हाला मजा वाटतेय? हा, तुम्ही का त्रास देताय मला? माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये भांडणं लावताय तुम्ही, कळतंय का? काय बोलतीयस वल्ली तू? मी खरं तेच बोलतेय. हे बघा, आणि हे गोड गोड ना माझ्यासमोर बोलायचं नाही. हा, कळलं? तुमच्या मनात काय चालू आहे ते चांगलंच माहितीये मला. उगाच चांगुलपणाचा आव आणू नका. वल्ली, मला तुझ्याशी काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुझा एकंदरीत रोख बघता मला असं वाटतं की तुलाच माझ्याशी प्रॉब्लेम आहेच मला प्रॉब्लेम. आणि का नसावा हो? हा, माझ्या सुखी आयुष्यात तुम्ही घुसखोरी करताय. तुम्ही ना माझ्यामुळे या वाड्यात आलात, कळलं का? मी सांगितलंय म्हणून. आणि काय सगळ्यांसमोर आव आणताय? मी कशी आदर्श सून आहे, म्हणजे फक्त दाखवायचं की वल्ली कशी फालतू आणि मी कशी भारी. वल्ली, मला असं काहीच करायचं नाहीये. हे मला नका सांगू. तुम्हाला काय पाहिजे ना ते मला चांगलंच माहिती. जेव्हापासून तुम्हाला कळलंय की मला या वाड्यावर राज्य गाजवायचंय, तेव्हापासून तुम्ही आडव्या यायला लागलात, बरोबर? राज्य गाजवायचंय ना, तर अगदी मनापासून नीट वाग या माणसांशी. त्यांना सांभाळ, अशी कट कारस्थानं करू नकोस. तुमचं कारस्थान आहे हा वाडा हडप करायचं. खरं सांगा, या वाड्यावर तुमचा डोळा आहे ना? डोळा? अगं काय बोलतीयस तू वल्ली? शी, काय भाषा वापरतीयस तू? तुला तरी भान आहे का? मी जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलते. आणि विषय बदलू नका हो तुम्ही. बोला ना, खरंच तुमचा डोळा आहे ना या वाड्यावर? हा, हो आहे माझा वाड्यावर डोळा. हे बोलून जर तुझं समाधान होत असेल तर होऊ दे. मी या वाड्यात पाऊल ठेवलं ना, तेव्हापासून नजर आहे माझी या वाड्यावर. अगं रिडेव्हलपमेंटला गेले ना तर मोठा टावर उभा राहील इथे. 2-3 फ्लॅट्स मिळतील, स्विमिंग पूल, जिम, सगळ्या सुखसोयी मिळतील. अगं मी सौरभच्या प्रेमासाठी नाही, माझ्या फायद्यासाठी आले इथे. आज येऊ दे ना सौरभला, बोलतेस त्याच्याशी. नाही काय आहे, आपण ना या वाड्याचे हिस्सेच करून टाकूया. म्हणजे काय होईल,
तुला माझा त्रास नाही आणि मला तुझा. अगं बाई, हेच हवंय ना तुला? शेवटी हेच होणार आहे. अगदी माझ्या मनातलं बोललात हा. वल्ली, तुझ्या मनात काय आहे वल्ली हे मला व्यवस्थित माहितीये. तुला या घरातल्या माणसात नाती नाही, पैसे कमावणाऱ्या व्यक्ती दिसतात. तुझ्या हवलटपणामुळं वेळ लागलाय तुला. घे बाई, तुला काय हवं ते घे. हवं तर ती अख्खी बिल्डिंग घे तुझ्या नावावर करून. मी जाईन माझ्या माणसांना घेऊन दुसरीकडे, मग होईल तुझं समाधान. अनामिका दीक्षितचा फोन. हॅलो, हा नमस्कार. मी अनामिका दीक्षित बोलते. DX कन्स्ट्रक्शन ना? हां हां, मला जरा एका प्रॉपर्टीच्या संदर्भात बोलायचं होतं तुमच्याशी. माझ्या नजरेत आहे एक प्रॉपर्टी. तर वाडा आहे चांगला मोठा, तो पाडून बिल्डिंग बांधायची आहे. तर तुम्हाला मी ह्याच नंबरवरनं पत्ता पाठवते आणि फोन नंबर सुद्धा पाठवते. बाकी आपण आल्यावर बोलू. हां हां, थँक्यू. होणाऱ्या जाऊबाई, तयार राहा एका मोठ्या धमाक्यासाठी. हॅलो हॅलो सुल्ले, तुला माहिती मी काय गंमत केलीये? अजून एक कारस्थान, दुसरं काय करणार तू? अगदी बरोबर. मी ना होणाऱ्या जाऊबाईंच्या फोनवरनं ते कोणीतरी DX बिल्डर आहेत बघ, त्यांना फोन केलाय. बिल्डरला? हा अगं, माझी होणारी जाऊबाई आहे ना, ती सारखी चुरचुर बोलत असते ना, आमच्या घरातल्या लोकांचं मन जिंकत असते. चांगलाच धडा शिकवणार आहे मी. बरं ऐक, मी तुझ्याशी नंतर बोलते. हा बर. होणाऱ्या जाऊबाई, हलक्यात नाही घ्यायचा मला. नागिडे मी, नागिड. आहात का कुंदा मावशी घरी? अहो या या. अहो, मी आणि सुमती तुमची भांडी परत करायला आलेलो. अगो बाई, बरं बरं. बसा ना, बसा बसा. या. पाटवड्या खूप छान झाल्या होत्या. हो का? म्हंटल तुम्हाला सांगावं ही आणि रेसिपी ही घ्यावी. अहो, रेसिपी कशाला? तुम्हाला हव्या असेल तर मला सांगा, मी पाठवत जाईन. ते तर तुम्ही करालच, पण वारसा पुढे चालवायचा असेल तर तुमच्या पिढीकडून आम्हाला काहीतरी शिकायला हवं. अगं ठीक आहे ग, आता काळ बदलतोय तसं आपणही बदलायचं. हेही खरंच आहे, पण तुम्ही जेवढं बदलताय ना तेवढं नाही बाई जमायचं कुणाला. म्हणजे मला नाही कळलं तुम्हाला काय म्हणायचंय. वाईट वाटून घेऊ नका, पण ती सौरभची मैत्रीण लग्नाशिवाय इथे राहते हे बरं चालून घेता तुम्ही. आधी वाटलं 2-3 दिवस राहील, पण रोज एका गाडीनी जाताना येताना दिसतात दोघं. का तुमच्या पोटात दुखतंय का? मग मी त्यांना सांगते 2 जण वेगवेगळ्या गाड्याने जा म्हणून. चिडू नका कुंदा मावशी, आम्ही तुमचे शेजारी ना, आम्हाला तुमची काळजी वाटते म्हणून आम्ही बोलायला आलो. किमान आम्ही स्पष्ट आणि समोर बोलायला आलो, लोक मागे बोलतील. ते बोलले ना तर आपण दुर्लक्ष करायचं. माई मावशी, ह्या
फडके काकूंच्या सुनेबद्दल लोक म्हणतात अगदी तसंच ना? हा? काय बाई, नवऱ्याशी एकदम मस्त पटतं, गोड गोड बोलते नवऱ्याशी, पण बाकी कोणाशी पटतच नाही. नाही म्हणजे तसं आमच्या बाबतीत होऊ नये म्हणून होणाऱ्या जाऊबाई आमच्या वाड्यावर राहतात, कळलं का? म्हणजे ग? म्हणजे आता भाऊजींवर होणाऱ्या जाऊबाईंचं प्रेम आहे, म्हणजे त्यांच्याशी त्यांचं पटणारच आहे, पण मुद्दा येतो तो कुटुंबातल्या इतरांचा. नाही म्हणजे तुमच्या सुनेसारखं व्हायचं. लग्नाला 2 महिने नाही झाले आणि घरच्या वाटण्याच करून टाकल्या, नाही का? तिला कसं कळलं माझी सून वाटण्या मागतीये? अख्ख्या पेटेमध्ये पसरले. तर जाऊ दे, आपण निघूया. कुंदा मावशी, येतो हा आम्ही. का ग, कृती हवी होती ना पाटवाड्यांची? नाही, नंतर घेतो कधीतरी, आता आम्ही निघतो. बर, या निघा. बघितलं ना, माझी अनामिका इथे सुखात राहते पण बघवत नाही या पायखाना. तिचं सुख तर मलाही बघवत नाहीये आणि ते तुम्हालाही बघवणार नाही याची चांगली सोय केली. आता बघाच, तुम्हीच कशा तिला हाताला धरून बाहेर काढताय ती. मॅम, नील, सॉरी मला यायला थोडा उशीर झाला. बोल. अरे तू काही ऑर्डर नाही का केलंस? बस. नाही मॅम, ऐका ना, मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. बोल ना. माझं राजावर खूप प्रेम आहे. मी तुला इतक्या विश्वासानं माझ्या घरी बोलवायचे, माझ्या मुलासारखं वागवलं मी तुला, तुझी काळजी घेतली, आणि तू माझ्या घरात येऊन हे असले उद्योग केलेस. राधाबद्दल असा विचार कसा करू शकतोस तू नील? तुला लाज आहे का वाटली? हो मॅम, प्रेम करणं गुन्हा आहे का? पण तू विश्वासघात केलायस माझा, हा खूप मोठा गुन्हा आहे. एक मिनिट. हा आता मी तुला देते तो तुझा कामाचा हिशेब. हे घे, घे. मला उद्यापासून तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. नील, अरे तू उभा काय, बस ना. तू काही ऑर्डर केलं नाहीयेस का? नाही, सॉरी मॅम. बोल मॅम. बोल. सॉरी मॅम. सॉरी? अरे तूच काय सॉरी म्हणतोय? नील, इतकं टेन्शन मध्ये काय तू? बरं तुझं राहू दे, मीच बोलते आधी. नील, मला माहितीये तुझ्या मनात काय आहे. हो, म्हणजे मी हेही सांगते, माझी अपेक्षा नव्हती की तू इतकी डायरेक्ट मागणी करशील म्हणून, पण ठीक आहे, तुझं बरोबर आहे. तुझं वय आहे तसं सेटल होण्याचं, आणि तुझ्या आई वडिलांच्याही तुझ्याकडून अपेक्षा असतील. पण मी तुला एक सांगते, सेटल होणं इतकं सोपं नाहीये, कारण आजकाल चांगली आणि विश्वासू माणसं मिळणं इतकं दुर्मिळ झालंय. अरे हो मॅम, पण मी चांगला आहे, विश्वासू पण आहे. हो, मला माहिती आहे, आणि म्हणूनच मी तुझ्या प्रस्तावाचा विचार करूनच आले. तर इंटर्नच्या पोझिशन ऐवजी परमनंट पोझिशन आणि 8,000 ऐवजी 15,000 रुपये पगार. हो मॅम. प्लीज प्लीज, नाही म्हणू नकोस. आणि आपण स्टेप बाय स्टेप हळूहळू वाढवत नेऊ की तुझा पगार. अहो पण मॅम. सॉरी सॉरी, खरंच सॉरी, मी तुला बोलूच दिलं नाही. आता तू बोल. मॅम, हो साहेब, हो साहेब, काय काय करताय तुम्ही? हा म्हटलं पटवर्धन आहेत का बघावं, आणि प्रपोजल काय आहे ते बी सांगावं. प्रपोजल म्हणजे काय मला कळलं नाही. पटवर्धन तुम्हीच आहात ना? हो, मी सचिन पटवर्धन. माझंच घर आहे. मग आज चला की आधी आम्ही वाडा बघतो, मग माप घेतो,
तोवर तुम्ही तुमच्या घराची जी काय कागदपत्र असतील ती पुढ्यात ठेवा. म्हणजे फ्लोअर प्लॅन, घराची ब्ल्यू प्रिंट, जे काय असेल ते ठेवा. मग आपण निवांत बोलू. हे सगळं कशाला पाहिजे तुम्हाला? ऐका, अहो आता जुनी वास्तू पाडून नवीन इमारत बांधायची म्हटल्यानंतर बिल्डरला हे समज द्यावं लागतंय. मी फोन केलता ना की आमचा इथं वाडा पाडायचंय म्हणून. एक मिनिट काय वाडा पडायचंय? काय काय बोलतायत हे? आमचं राहतं घर आहे. आता आमचं डोक्यावरचं छप्पर पाडणार आहात का तुम्ही? कुठे राहायचं मग आम्ही? वल्ली शांत हो. अहो हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही पटवर्धन, आम्ही इथे राहतो. आम्हाला वाडा नाही पाडायचा आहे. अहो मग गैरसमज कसला? आम्हाला हाच पत्ता दिलाय, पटवर्धन वाडा, सदाशिवपेठ. नाही, पत्ता बरोबर इथलाच आहे. आम्ही नाही कोणी फोन केलेला तुम्हाला. अहो हे सरकारी कर्मचारी आहेत का? एक मिनिट, आपलं घर अतिक्रमणात येतं? नाही. मग काहीतरी बोलू नकोस वल्ली. काय अतिक्रमण वगैरे? हे माझं कार्ड. मी DX कन्स्ट्रक्शन मध्ये मॅनेजर आहे. आम्ही जुन्या वास्तू पाडून सुंदर अशा नवीन बिल्डिंग बांधतो. तुमचं बी घर रिडेव्हलपमेंट साठी द्यायचं आहे असं कळलं म्हणून आलो नव. पण नाही, आम्ही कोणी फोनच नाही केला. डिग्री दाखव त्यांना फोन. अनामिका दीक्षित. येस, अनामिका दीक्षित यांचा कॉल आला. आणि म्हणे बघतायत तपासून ही घरात रुळतीये की नाही. नाहीतर काय, काही सुना तर घराचे 2 तुकडे करणारे असत. नाही तर बाई घर पाडायलाच निघाली. झालं, मिळाला तुम्हाला बोलायला विषय मिळाला. उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नका. आमची अनामिका असं काही करणार नाहीये. मोठ्या वाजी, मग आम्ही काय इथं असंच आलोय होय? हो, पहिले त्यांनी फोन केला, नंतर मेसेज करून पत्ता आणि वेळ पाठवली म्हणून आलोय. व नाही, हे शक्य नाहीये. तुम्ही फोन दाखवा. रे. मावशी, हा मेसेज होणाऱ्या जाऊबाईंनीच पाठवलाय. अहो हे बघा, कसं झालं बाई? म्हणजे असं कसं? काय झालं? अहो बघा ना. काय झालं? मी पाणी आणू का? नाही. अहो आत्ता मला सगळं आठवतंय. ऐका ना, तुम्हाला आठवतंय त्या आपल्या घरी आल्या होत्या? हा, आणि अख्खा वाडा बघत होत्या जेव्हा पहिल्यांदा आल्या होत्या तेव्हा? आठवतंय तुम्हाला माई मावशी? म्हणजे त्या हा वाडा पाडून बंगला बांधणार आहेत. अहो कामच आहे त्यांचं. मला वाटतं अनामिका ताईंनीच हे सगळं केलंय. नाही ग, नाही. अनामिका अशी नाहीये ग. नाही, तुमचं बरोबर आहे माई मावशी, पण इतक्या वर्षात वाडा पाडायचा विषय कोणीच काढला नाही. आणि आता अचानक ही माणसं समोरून उभी राहिली, मग आपण काय तात्पर्य काढायचं नाही का? आता तुम्ही सचिन भाऊजी, तुम्ही हा विचार का करालो? आणि राहिला प्रश्न माझा, मला एवढं कळत असतं तर मी मोठ्यापासून नोकरीच केली असती ना. हे सगळं कशाला करत बसले असते मी? माई मावशी, मान्य आहे की तुमची सून कामचुकार आहे, चुका करते, पण असा विचार कधीच माझ्या मनात आला नाही. खरं सांगते मी, हे सगळं अनामिका ताईंनीच केलंय.